देरे देरे जोग्या ध्यान ऐक काय मी सांगते. देरे देरे जोग्या ध्यान ऐक काय मी सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अशा प्रकारचं तत्वज्ञान जगाला शिकवणाऱ्या बहिणाबाई नथुजी चौधरी यांचं चरित्र आणि जीवन. बहिणाबाईंचा जन्म असोदे, जळगाव जिल्हा खानदेश या गावी झाला. हे गाव महाराष्ट्रातील जळगाव पासून अंदाजे 6 किलोमीटर अंतरावर आहे. बहिणाबाईंचा जन्म नागपंचमीच्या दिवशी 24 ऑगस्ट 1880 रोजी महाजनांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन होते. 3 भाऊ, घमा, गणा, घना, 3 बहिणी, अहिल्या, सीता, तुळसा असा त्यांचा परिवार. वयाच्या 13व्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला. नथुजी आणि बहिणाबाईंना 3 अपत्ये, ओंकार, सोपान आणि काशी. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमचं अपंगत्व आले. वयाच्या 30व्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आले. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्टही झाल्या. मात्र काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी आणि काही त्यांच्या मावस भावाने टिपून ठेवल्या. बहिणाबाईंचा वयाच्या 71व्या वर्षी जळगावात 3 डिसेंबर 1951 रोजी मृत्यू झाला. त्या निरक्षर होत्या, तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे लेवा गणबोली, ओव्या व कविता रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी कविता तेथल्या तेथे उतरवून घेतल्या आणि जपल्या. बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता ह्या कविता लिहिल्या आहेत, त्यातल्या काही वस्तू तसेच त्यांचे घर, बहिणाबाईंचा मुलगा ओंकार चौधरी यांच्या सुनबाई श्रीमती पद्माबाई पांडुरंग चौधरी, बहिणाबाईंच्या नातसून यांनी जीवापाड जतन करून ठेवले आहेत. आज जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात झालेले आहे. त्याला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट असे नाव देण्यात आले आहे. आज बहिणाबाईंच्या रोजच्या वापरातील शेतीची अवजारे, स्वयंपाकाच्या वस्तू, भांडी, पूजेचे साहित्य ह्यांची जपणूक होत आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येणार आहे. अरे संसार संसार म्हणत संसारातील सुखदुःखांचा साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात. हे संग्रहालय फक्त बहिणाबाईंच्या वस्तूंचे, आठवणींचेच संग्रहालय नाही, तर या भागातील कृषीजन संस्कृतीत राबणाऱ्या कष्टकरी महिलांच्या आठवणींचा, श्रमाचा हा ठेवा देखील आहे. जळगावात जेव्हा लेखक कवी येतात, तेव्हा ते आवर्जून या वाड्याचे दर्शन घेतात. बहिणाबाईंच्या घराच्या उंबरठ्यावर डोकं टेकवतात, धन्य होतात आणि मनोमन बहिणाबाईंशी नाते जोडतात. त्यांच्या याच आठवणी चिरकाल टिकतील हेच महत्वाचे आहे. प्रत्येकाने पाहावे असे हे बहिणाबाईंचे संग्रहालय आहे. आचार्य प्र के अत्रे यांच्यामुळे बहिणाबाईंचे विचारधन लोकांच्या समोर आले. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांचे साहित्य बघताना त्यांच्या घरच्यांना ही वही सापडली होती. बहिणाबाई कष्टाळू होत्या. स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. दैववादापेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे अशी त्यांची धारणा होती. त्या रडत बसल्या नाही की कोणाला दोषही देत बसल्या नाही. उलट त्या धीराने जीवनाला सामोरे गेल्या. हेच त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञानाचे वेगळेपण आहे. बहिणाबाई चौधरींच्या नावावरूनच जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे ठेवण्यात आले. बहिणाबाईंच्या कवितांबद्दलच बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र.
बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावस भाऊ श्री पीतांबर चौधरी यांनी लिहून घेतलेल्या बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्त पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. 1950 सालच्या जुलै-ऑगस्ट मध्ये बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव चौधरी अत्रे यांच्याकडे आले. त्यांच्या हातात कवितांचे बाड होते. या कविता सोपानदेवांनी आचार्य आत्रे यांना दाखविल्या. अत्रे उद्गरले, अहो, हे तर 52 कशी सोनं आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे. आणि आत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी 1952 मध्ये दुसरी आवृत्ती 1969 मध्ये प्रकाशित झाली आणि धरित्रीच्या आरशामध्ये सर्ग पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त 35 कविता आहेत. कारण कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता केवळ सहज धर्म म्हणून रचिलेल्या त्यांच्या बऱ्याचशा कविता वेळीच लेखन निविष्ट न झाल्याने त्यांच्या बरोबरच नाहीशा झालेल्या आहेत. बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे हे लेखनदूतच ठरले. बहिणाबाईंच्या काव्य रचनेची वैशिष्ट्ये आहेत. लेवा गणबोली म्हणजेच खानदेशी भाषेतून अतिशय सोप्या शब्दात जीवनाचे तत्वज्ञान व्यक्त करणारे हे काव्य आहे. खानदेशातील असोदे हे बहिणाबाईंचे जन्मगाव. तिथल्या परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख दुःखे, त्यातले चढ उतार, झाडे, प्राणी, निसर्ग या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते. उदाहरणार्थ, असा राजा शेतकरी चालला रे आलवानी म्हणजे अनवानी. असा राजा शेतकरी चालला रे अलवानी, देखा त्याच्या पायाखाले काटे गेले वाकिसनी, देखा त्याच्या पायाखाले काटे गेले वाकिसनी. तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोद बुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत. आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर, आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर, अरे जगन मरण एका सासाचं अंतर, अरे जगन मरण एका सासाचं अंतर. किंवा लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द, जसं अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके, तवा मियते भाकर, तवा मियते भाकर. किंवा देव कुठे आभायाच्या आरपार, देव कुठे आभायाच्या आरपार, देव कुठे तुझ्या बुबुया मझार, तुझ्या बुबुया मझार. अशा प्रकारे एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्वज्ञान त्या साध्या, सोप्या आणि कमी शब्दात सहजपणे सांगून गेल्या. अशा या थोर कवयित्रीला माझा मानाचा मुद्रा. जय हिंद, जय महाराष्ट्र.